जय जिनेंद्र। आज आपण हॉट चॉकलेट बघणार आहोत। त्यासाठी एक 7-8 बदाम आणि एक 7-8 काजू मी अर्धा तासासाठी भिजत ठेवलेले। कडक दूधमध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता हे भिजवलेले मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एक थोडं मी दूध कमी पडलं म्हणून एक अर्धा वाटी दूध घातले त्यात मी आणि एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। आता एक कोको पावडर घेतले, 1.5 चमचा मी कोको पावडर घेतले। तुम्ही कोको पावडर लूज घेऊ नका, ती खराब मिळते। चांगल्या कंपनीचीच घ्या कुठल्या तरी। आता ह्यासाठी मी 2 मोठे चमचे दूध घेतले। ते दुधात आपल्याला स्लरी बनवून घ्यायचे। हे बघा झालेलं आहे आपलं स्लरी। एका पातेल्यात मी अर्धा लिटर दूध घेतले, ते लो फ्लेमवर मी तापवत ठेवले आणि कोमट दुधातच आपल्याला ही कोको पावडरची स्लरी ओतून हलवून घ्यायचं आहे छान। आणि आता खजूर आणि बदामची पेस्ट पण आपल्याला घालून हलवायचं आहे। कोमट असतानाच ते घालून घ्यायचं आहे, कारण नंतर कडक दुधात आपण घातल्यावर ते दूध फाटण्याची शक्यता असते। काही बदामचे बारीक तुकडे राहिले असले तर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि मगच ते ओतायचं आहे दुधात। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवतच राहायचं आहे। 1-5 मिनटं आपल्याला उकळी येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे। आता यात डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतले मी, मोर्डे कंपनीची, अर्धा वाटी घेतले। आता ते दुधात घालून हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हलवतच राहायचं आहे आपल्याला आणि 1-5 मिनटं उकळी आणून घ्यायची। आणि ते डार्क कंपाऊंड चॉकलेट मी आता फ्रीजमध्ये ठेवले आहे, कारण ते मला खिसून घ्यायचं आहे आणि वर गार्निशसाठी वापरायचं आहे। हे बघा, हलवतच राहायचं आहे आपल्याला। छान उकळी आल्यावर गाळून घ्यायचं आहे आपल्याला। हे उकळी आली आहे, आता गाळून घ्यायचं आहे हे हॉट चॉकलेट। एवढ्या दुधाच्या प्रमाणामध्ये 5-6 कप आपल्याला होते हॉट चॉकलेट। आता हे त्याच्यावर मी खिसून घेतले डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि ते वरती गार्निशसाठी मी वापरून घालते। एकदम टेस्टी लागते। पावसाळ्यात गरम गरम